सायबर गुन्हेगारांनी केली 16,000 करोड रुपयांची अफरातफर। सायबर चोरट्यांनी पेगेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या पेमेंट गेटवे पे आउट सुविधा पुरवणाऱ्या कंपनीच्या कम्प्युटर कार्यप्रणालीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीच्या बँक खात्यातून 25 कोटी रुपये विविध खातेदारांना ट्रान्स्फर केले म्हणून श्रीनगर पोलीस स्टेशन येथे 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। त्याप्रमाणे सायबर सेलकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला। त्याप्रमाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उपायुक्त राजेंद्र कुमार दाभाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तमराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीशचंद्र राठोड यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला। या गुन्ह्यातील 25 कोटी रुपयांपैकी 1,39 रुपये एवढी रक्कम ही रियल एंटरप्राइजेसच्या नावे असलेल्या HDFC बँक खात्यामध्ये वळती झाल्याचे निष्पन्न झाले। रियल एंटरप्राइजेसच्या गोपनीय माहितीवरून तपास केला असता त्यांचे कार्यालय वाशी व बेलापूर, नवी मुंबई येथे असल्याचे समजल्यावर तेथे जाऊन तपास केला असता त्या ठिकाणी विविध बँक खात्यावर करारनामे आढळून आले। त्या करारनाम्यांपैकी नौपाडा पोलीस ठाणे यांच्या हद्दीमध्ये बाल गणेश टॉवर स्टेशन ठाणे पश्चिम या पत्त्यावर विविध व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांद्वारे 5 भागीदारी संस्था स्थापन केल्याचे तपासात निष्पन्न झाले। रियल एंटरप्राइजेसचे कामगार यांच्याकडे तपास केला असता जवळपास 260 बँक खात्यांची माहिती प्राप्त झाली। ही बँक खाती त्यांनी स्वस्तात लोन देतो असे सांगून झोपडपट्टी परिसरातील गरीब लोकांचे KYC घेऊन उघडली होती, पण मोबाईल नंबर त्यांनी स्वतःकडचे दिले होते, जेणेकरून OTP आणि मेसेज त्यांना मिळू नये। या बँक खात्यांची बँक स्टेटमेंट प्राप्त केली असता त्यामध्ये अंदाजे 16,180 कोटी 92,400 रुपये एवढ्या रकमेची आर्थिक उलाढाल केली असल्याचे आढळून आले। तसेच या रकमेपैकी काही रक्कम परदेशात पाठवल्याचे दिसून आले। खोट्या कागदपत्रांच्या आधारे खाती उघडणाऱ्या संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमर, केदार समीर दिघे, जितेंद्र पांडे या आरोपी यांचे विरुद्ध शासनातर्फे नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच एवढी मोठी रक्कम कुठून आली आणि कुठे गेली याचा तपास सतीशचंद्र राठोड हे करत आहेत। एपेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी सायबर पोलीस स्टेशनकडे दिलेल्या तक्रारीवरनं त्याची शहानिशा करून श्रीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला। त्या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनने केल्यानंतर ह्या 25 कोटीचा जो फ्रॉड झाला होता एपेक्स पेमेंट गेटवेमध्ये, त्या फ्रॉडचे काही पैसे रियल एंटरप्राइजेसच्या अकाउंटला जमा झाले असल्यामुळं रियल एंटरप्राइजेसचं अकाउंट फोकस करण्यात आलं आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण खात्री केली असता त्या रियल एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये साधारणपणे 260 विविध बँकांचे चेकबुक्स व भागीदारी फर्मचे डॉक्युमेंट मिळाले आणि त्या चेकबुक्सवरची माहिती 16,180 कोटी रुपयाचा अपहार असल्याचे, 16,180 कोटी रुपयाचा त्या बँक खात्यामध्ये उलाढाल किंवा टर्नओव्हर झाले असल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेले आहे। आता यामध्ये जे आरोपी आहेत सध्या 5 ते 6 आरोपी आहेत। इतरही खूप भरपूर आरोपी असण्याची शक्यता आहे। जसे जसे ह्या आरोपींकडे तपास होईल किंवा तपास पुढे जाईल त्यावेळेस यामध्ये आरोपींची भर पडणे नक्कीच पडणार आहे। परदेशातून पैसे पाठवले असं एक प्रथमदर्शनी दिसून येतं का डॉलर या करन्सी फॉर्ममध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहेत, परंतु तपास सध्या प्रीमॅच्युअर असल्यामुळे अजून झाल्यानंतर आपल्याला नेमकी समजेल कुठे गेले, किती गेले, काय गेले। हा तपास अगदी प्रथमदर्शनी आहे। त्यामध्ये पुढची जी आज आम्हाला फक्त 260 बँक अकाउंटमध्ये एवढ्या रकमेचा टर्नओव्हर झालेला आहे ही माहिती कॉन्क्रीटरित्या तपासात समोर आली आहे। नागरिकांसाठी हेच आव्हान असेल, जर आपल्याकडे कोणी बँक अकाउंट ओपन करण्यासाठी किंवा आपल्याला जर काही पैसे देतो आहे किंवा लोन मिळवून देतो आहे म्हणून जर कोणी KYC साठी जर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेत असतील तर कृपया नागरिकांनी त्याची खात्री करावी किंवा आपल्या दिलेल्या कागदपत्राचा दुरुपयोग किंवा गैरवापर तर होत नाही या अनुषंगाने सतर्क राहणं आवश्यक आहे। असं या संपूर्ण फ्रॉडमध्ये कुठेतरी सरकारी यंत्रणांमध्ये GST असेल किंवा इतर गोष्टींमध्ये झालं तर गोष्टीचा व्यवहार सध्या कसं आहे, गुन्ह्याचा तपास चालू आहे। आम्ही आता ती रक्कमचं जे उलाढाल झालेली आहे त्याच्यावरती फोकस करतो। त्या तपासामध्ये इतर ज्या बाबी आहेत त्या ज्यावेळेस निष्पन्न होतील त्या पद्धतीनं ती कार्यवाही होईल। पुन्हा परवा दाखल झालेला आहे
इन्कम टॅक्सला आम्ही कळवलेलं आहे आणि या बँक अकाउंटचं ॲनालिसिस करून त्याचा पुढे फंड फ्लो, पैसे कुठून आले, कुठे गेले, काय त्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे, तो सर्व तपास एकत्रितरित्या करण्यात येईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार संजय केळकर यांची मेरी माती मेरा देश कार्यक्रमाला उपस्थिती. भाजपाच्या उषा विशाल वाघ यांच्या पुढाकाराने मेरी माती मेरा देश उपक्रमाचे आयोजन महागिरी व खार्टन रोड विभागात सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय केळकर, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, परिवहन सदस्य विकास पाटील, मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विशाल वाघ, विकास घांगरेकर, रक्षा यादव व सफाई कामगार उपस्थित होते. प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आव्हान केलं देशवासियांना की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही जी देशाची माती आहे ती आपण कलशामध्ये भरून दिल्लीला रवाना करावी. त्या ठिकाणी आपण एकत्र ती माती ठेवू. हे एक प्रकारे एकजुटीचं, देशनिष्ठेचं, देशप्रेमाचं आणि या मातीशी इमान राखून या मातीची सेवा करण्याचं हे एक प्रकारचं आव्हान आहे असं मी समजतो. आज कष्टकरी जो आहे आमचा सफाई कामगार, या सफाई कामगारांच्या हस्ते या कलशामध्ये माती ठेवून हा कलश जो आहे तो दिल्लीला पाठवला जाणार आहे. आणि या निमित्ताने कष्टकऱ्यांचे देखील हात देशाच्या विकासामध्ये आणि या मातीच्या विकासामध्ये लागलेले आहे. अशा प्रकारचा हा संकल्प. ठाणे महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन. मागण्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास करबंदी आंदोलनाचा इशारा. ठाणे महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. आयुक्तांना दिलेल्या मागणी निवेदनात ठाणेकर नागरिकांच्या अधिकाराबाबत तसेच विविध नागरी समस्याबाबत समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व मागण्या तात्काळ मार्गे न लावल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा
देखील यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी दिला. मे 2023 पासून 7 जुलै 2023पर्यंत 3 वेळा समक्ष भेट घेत ठाणेकर नागरिकांच्या अधिकाराबाबत आणि विविध नागरी समस्याबाबत चर्चा केलेली होती. तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिलेले होते, परंतु प्रशासनाने अद्याप कोणत्याही ठोस कारवाई केलेली नाही आणि जी कार्यवाही झालेली आहे ती निव्वळ दिशाभूल करणारी आहे, असा उपरोधिक टोला केदार दिघे यांनी महापालिका आयुक्तांना लगावला आहे. पण त्यांच्या रक्षणाच्या बाबतीत बोलत नाही. ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जेव्हा आम्ही रस्त्यावरती येतो आणि लोकांना हे सांगतो, त्यावेळेला हे लोक भीतीपोटी कुठे ना कुठेतरी ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी येऊन तिकडे दडपशाही करण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांना हाताशी धरतात, जे पोलीस हतबल झालेले आहेत. मला असं वाटतं या महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैव आहे, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक याचं योग्य ते उत्तर नक्कीच देतील. मला असं वाटतं की ठाणेकरांचं दुर्दैव आहे की ज्या पद्धतीच्या कारवाई एक महानगरपालिका आयुक्त म्हणून आणि महानगरपालिकेची सिस्टीम म्हणून जे करायला पाहिजे होतं आणि लोकांना न्याय हक्क द्यायला पाहिजे होता, त्या पद्धतीच्या गोष्टी या ठाणे महानगरपालिकेमध्ये होत नाही आहे. आपण बघत असाल अनधिकृत इमारती अनेक ठिकाणी ह्या चालू आहेत, पण ह्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती कोणतीही कारवाई न होता तिथले जे अधिकारी वर्ग जो आहे, ज्यांच्यावरती आम्ही वारंवार सांगतो की यांच्या कार्यकर्तीमध्ये ह्या अनधिकृत बांधकाम झालेले आहेत, त्यांच्यावरती सस्पेन्शन काढा, त्यांचं निलंबन करा, पण अजूनही त्याच्या बाबतीत कोणतीही भूमिका महानगरपालिका स्पष्टपणे घेत नाही. याच बाबतीत आजची ही बैठक होती. त्याचबरोबरीने इथल्या लोकांचे जे रहिवासी आहेत, ज्यांना जिकडे धोकादायक इमारत म्हणून ज्या तिकडे पाडल्या जातात आणि त्यांचं पुनर्वसन केलं नाही जात, त्या बाबतीत देखील आमचे प्रश्न होते, आमच्या मागण्या होत्या. ज्या 3 महत्त्वाची जी लोकं आहेत त्याच्यामध्ये अरुण चाफेकर, संजय पिसाळ आणि नरेंद्र नाशिककर यांच्या बाबतीतला हा विषय होता. त्या बाबतीत देवाकृपेने का नाही, पण आयुक्तांनी सांगितलं की जे चाफेकर आहेत त्यांच्या बाबतीत ह्या आठवड्यामध्ये आम्ही कुठची तरी ठोस भूमिका घेऊ आणि त्यांना न्याय देऊ. राहिली गोष्ट अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत ज्या कारवाया करायला पाहिजेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कारवाया करतो आहे, पण निलंबनाची गोष्ट जेव्हा अधिकाऱ्यांची आली त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ह्या कारवाई करतो आहे, पण ह्याची एक परफेक्ट टाईमलाईन आम्ही देऊ शकत नाही, जे अत्यंत दुर्दैव आहे. म्हणजे वर्षानुवर्षे ह्या गोष्टी चालत राहतील, पण याच्याकडे दुर्लक्ष करण्याच्या अनेक सोपे सोयीस्कर त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचं काम चालू आहे. मला असं वाटतं ह्या गोष्टी जर का त्वरित आयुक्तांनी आणि महानगरपालिकेने जर का अंमलात आणल्या नाहीत आणि ह्या गोष्टी थांबल्या नाहीत, तर ठाणेकरांचा जो कर भरला जातो, जो ठाणेकर एक मेहनतीने आपले पैसे या कराच्या स्वरूपात भरतात, ते कुठेतरी करमुक्त किंवा कर थांबवण्याचं काम, हे आंदोलन आमच्या वतीने हे घेतलं जाईल. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.